नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. पंचायत राज व्यवस्थेमध्ये आज आपण बघूयात महत्त्वाचा जो काही पुढचा टॉपिक. त्यापूर्वी आपण एक भाग बघितलेला होता. साधारणतः पहिला भाग आपण बघितलेला आहे पंचायत राज व्यवस्थेमधला. हा महत्त्वाचा टॉपिक ठरणार आहे आणि या व्हिडिओमध्ये देखील आपण असेच महत्त्वाचे टॉपिक त्यापूर्वी ना पंचायत राज व्यवस्थेमधलं जे काही महत्त्वाचं पार्श्वभूमी आहे ना, हे पार्श्वभूमी आपण ऑलरेडी बघितलेलं होतं. म्हणजे भाग 1 मग तुम्ही बघितला असेल आता साधारणतः. तसेच बघितलं तर भाग 1 बघा अगोदर, त्यानंतर मग भाग 2 बघा. ओके. आणि मग भाग 2 मध्ये आपण सुरू करते महत्त्वाच्या टॉपिकला, म्हणजेच जे काही त्रिस्तरीय व्यवस्था आहे त्या त्रिस्तरीय व्यवस्थेमधलं पहिले टॉपिक म्हणजेच आपण खालून वर जाऊयात, म्हणजे गावापासून आपण जिल्हापर्यंत जाऊयात. त्या अगोदर बघूयात आपण ग्रामपंचायत, त्यानंतर पंचायत समिती, त्यानंतर मग जिल्हा परिषद. त्यानंतर मग 74 घटना दुरुस्तीनुसार असलेल्या जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ते म्हणजे महानगरपालिका, नगर परिषदा वगैरे वगैरे. चालेल, हे भाग 2 लक्षात ठेवा. हे आपण बघा, हे आपण पार्श्वभूमी वगैरे सगळं बघितलेलं होतं मागच्या भागामध्ये. आता बघणार आहोत आपण ग्रामपंचायत किंवा ग्रामीण भागातलं एकदम म्हणजे महत्त्वाचं स्तर ग्रामपंचायत. थोडक्यात हे ग्रामपंचायत ग्रामीण भागामध्ये असलेला पंचायत होतो. हे गावाचा विकास केला किंवा गावाचा विकास, खेड्यांचा विकास हा मेन उद्देश याचा राहणार आहे आपल्या ह्या पंचायत राज व्यवस्थेचा, बरोबर का. मग आता ग्रामपंचायत आहे त्यासाठीचं महाराष्ट्रामध्ये कायदा आहे, त्याला पूर्वी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 म्हणायचे. त्याला कायद्याचं नाव चेंज केलं, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 लक्षात ठेवा. ओके, 1958चा हा कायदा महत्वाचा आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम होतं पूर्वी, आता ह्याला मुंबई, ओके, याला पूर्वी होतं मुंबई ग्रामपंचायत अधिनियम. मुंबईचं नाव बदललं आणि महाराष्ट्र केलं, कारण मुंबई हा असा एरिया आहे तर ग्रामीण भागच नाही, त्या ठिकाणी ग्रामपंचायत एक पण स्थापन नाही, तर कायद्याचं नाव घेऊन काय करायचं मुंबई म्हणून, कळलं का तुम्हाला. त्यामुळे आता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम केलं, आपण नाव चेंज केलं आहे कधी 2012 मध्ये. 2012 मध्ये नाव चेंज केलं आणि त्याला मुंबईच्या ऐवजी महाराष्ट्र आपण म्हटलेलं आहे. त्यामुळं मुंबई ग्रामपंचायत अधिनियम महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कायद्यांमधील कलम 5 आहे, लक्षात ठेवा. कलम 5 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना केली जाऊ शकते. ग्रामपंचायत स्थापना होऊ शकते, लक्षात ठेवा. कुठल्या कायद्यानुसार? ह्या कायद्यानुसार 1958च्या कायद्यानुसार. मुंबई ग्रामपंचायत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 5 नुसार ग्रामपंचायत स्थापना केली जाऊ शकते. कळलं. मग आता याच्यासाठी ना ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी महत्वाचं पहिल्यांदा गाव घोषित करणं गरजेचं आहे. गाव राज्यपाल घोषित करतात. मग गावाची जी काही लोकसंख्या आहे ती किती पाहिजे बा साधारणतः, याच्यावर ठरतं की एखाद्या गावामध्ये ग्रामपंचायत स्थापन करायचं आहे की नाही. हे लोकसंख्येवरती अवलंबून आहे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, मग तिथं बघून घ्या अगोदर. ते काय ग्रामपंचायत आहे तर सपाट प्रदेश असेल, सपाट भाग असेल तर या ठिकाणी कमीत कमी किंवा किमान लोकसंख्या पाहिजे ती 600 लोकसंख्या पाहिजे, लक्षात ठेवा. ती ग्रामीण भाग असेल आणि कमीत कमी 600 लोकसंख्या आहे. ओके, 600 लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येमध्ये सपाट भागामध्ये ग्रामपंचायत स्थापन होऊ शकते. नसेल तर भाग असेल डोंगराळवाला, डोंगराळ किंवा हिली एरिया असेल, डोंगराळ भाग असेल तर ह्या डोंगराळ भागामध्ये किमान जी काही लोकसंख्या पाहिजे ती पाहिजे 300. कळलं, 300 लोकसंख्या पाहिजे डोंगराळ भागामध्ये आणि इकडे पाहिजे 600 लोकसंख्या, समजलं. मग आता समजा जर एका ठिकाणी जर यापेक्षा कमी लोकसंख्या आहे, यापेक्षा पण कमी लोकसंख्या आहे, 600 पेक्षा कमी किंवा 300 पेक्षा कमी लोकसंख्या आहे, मग त्या ठिकाणचं मग तिथं ग्रामपंचायत नसणार का. ओके, त्या ठिकाणी पण ग्रामपंचायत असेल, आता ते शेजारच्या गावचं ग्रामपंचायत असेल त्या म्हणतो आपण गट ग्रामपंचायत. ओके, त्यापेक्षा कमी जर यापेक्षा कमी जर लोकसंख्या असेल, यापेक्षा जर कमी लोकसंख्या असेल तर काय केलं जातं, शेजारचं जो गाव आहे ना किंवा शेजारच्या गावामधील किंवा शेजारच्या ग्रामपंचायतमध्ये त्याचा समावेश केला जाईल आणि त्याला म्हणतात गट ग्रामपंचायत. गट ग्रामपंचायत, लक्षात ठेवा. गट ग्रामपंचायत असं म्हटलं जातं त्याला. जे यापेक्षा कमी लोकसंख्या असेल तर डोंगराळ असो नाही तर मग सपाट प्रदेश असू द्या, गट ग्रामपंचायत. आणि ते एखाद्या गावचं ग्रामपंचायतचं नाव जे असणार आहे ना ते गावाचं नाव असणार आहे. उदाहरणार्थ समजा जर कुसूर असेल, समजा जर कुसूर हे गावाचं नाव आहे, ग्रामपंचायत आहे कुसूर ग्रामपंचायत असं याचं नाव राहील. कुसूर ग्रामपंचायत किंवा कुसूर ऍक्च्युली गट ग्रामपंचायत आहे. गट ग्रामपंचायत असेल त्या ठिकाणी कुसूर गट ग्रामपंचायत असं त्याचं नाव दिलं जाईल.
कुसूर आणि खानापूर असे 2 गाव आहेत छोटे छोटेसे. तर त्या ठिकाणी यांचं ग्रामपंचायतीचं त्याला नाव गट ग्रामपंचायत असं देण्यात आलेलं. हे माझ्या गावचं नाव आहे, लक्षात ठेवा. ओके, दक्षिण सोलापूर, सोलापूरमध्ये येतं हे गाव. कुसूर गट ग्रामपंचायत किंवा कुसूर ग्रामपंचायत असं. आणि ह्या नावावरती आपण एखादा दावे वगैरे खटला वगैरे जर आपण लावायचं झालं तर आपण ह्या नावावरती लावू शकतो. एखाद्या ग्रामपंचायतीवरती आपल्याला केस करायचा आहे तर या नावावर करायचं, ग्रामसेवक सरपंचावरती करायचा नाही, लक्षात ठेवायचं. ओके, त्याचं हे नाव महत्वाचं आहे, एक ब्रँड आहे हे नाव. म्हणजे कळलं, जे जवळ असेल त्याला स्थापन केली जाऊ शकेल. मग ग्रामपंचायत स्थापन करतात, कोण स्थापन करतात? हे ग्रामपंचायत कोण स्थापन करत असतात? तर ते विभागीय आयुक्त स्थापन करत असतात, लक्षात ठेवा. विभागीय आयुक्त स्थापन करत असतात. आणि ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे विचारलं? ग्रामपंचायत बरखास्त कोण करू शकतो? तर ते राज्य सरकार करत असतं. मुदतपूर्व विसर्जन असू द्या किंवा बरखास्त करण्याचा अधिकार आहे. म्हणजे ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा अधिकार हा कोणाला आहे विचारलं तर राज्य शासन आहे. हे प्रश्न तुम्हाला कळले, हे जो जनरल माहिती. मग एखाद्या गावामध्ये तर ग्रामपंचायत स्थापन झालेलीच आहे म्हणा. ओके, 600 पण आहे पूर्ण झाले आणि मग 300 पण पूर्ण झालेलं आहे. मग आता हे पूर्ण झाल्यानंतर मग एखाद्या गावामध्ये, एखाद्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य असतील साधारणतः? तर त्या सदस्य संख्या आहे. मग ग्रामपंचायती सदस्याची संख्या किती राहील? तर बघा, ते राहील किमान 7 राहील आणि कमाल किती राहील? 17 राहील. त्यामुळं किमान 7 ते कमाल 17 एवढी सदस्य संख्या या ग्रामपंचायतीमध्ये राहणार आहे. किमान 7 ते कमाल 17 लक्षात ठेवायचं. आता हे पण ना लोकसंख्येवर अवलंबून आहे. आता हे कसं लोकसंख्येवर अवलंबून आहे बघा. आता बघा, 600 लोकसंख्या असेल, लोकसंख्या आहे 600 आहे, 600 ते 1500 आहे. ठीक आहे ना, 600 ते 1500 आहे. तिथं जर 7 सदस्य राहतील, त्यानंतर 1501 ते 3000 पर्यंत लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी 9 सदस्य राहतील. म्हणजे हे 2-2 वाढत राहणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर 3001 ते 4500 असेल तर या ठिकाणी 11 सदस्य राहणार आहेत. त्यानंतर 4501 असतील आणि 6000 पर्यंत राहील तर या ठिकाणी ना 13 सदस्य राहतील. त्यानंतर 6001 ते 7500 पर्यंत लोकसंख्या असेल गावची लोकसंख्या तर या ठिकाणी 15 सदस्य राहतील. आणि 7501 प्लस 1 पेक्षा जास्त म्हणा, 1 पेक्षा जास्त किती असू द्या त्या ठिकाणी सदस्य राहतील 17. हे झालं तुमचं मॅक्झिमम. हे आहे किमान सदस्य, हे आहे किमान, हे आहे कमाल. याच्या दरम्यानच तुम्हाला काय राहणार आहे? सदस्य संख्या राहणार आहे. हे स्लाइड लक्षात ठेवा. कधी कधी पेपरला असं पण प्रश्न विचारतील की समजा तुमच्या गावची लोकसंख्या 3500 आहे, 3500 आहे, तर तुमच्या गावामध्ये किती सदस्य संख्या असेल तुमच्या ग्रामपंचायतीच्या? 3500 असेल तर राहणार आहे 3500 ह्याच्यामध्ये येईल. 3500 म्हणजे तुमच्या गावची जे काय सदस्य संख्या ती 11 राहणार आहे. समजलं तुम्हाला? हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. हे सदस्य संख्या येतं आणि हे कधी तुम्हाला एव्हरग्रीन, ओके, हे तुम्हाला कधीही विचारू शकतात. समजतं का? सदस्य संख्या. आणि मग हे सदस्य संख्या कोण ठरवतात? कोण ठरवत असतात? तर एखाद्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य असतील हे संख्या कोण ठरवतात? तर जिल्हाधिकारी ठरवतात, लक्षात ठेवा. हे कोण? जिल्हाधिकारी ठरवतात, लक्षात ठेवा. जिल्हाधिकारी ठरवत असतात. कळालं? ही लोकसंख्या आहे. आणि एखाद्या गावामध्ये किती वार्ड असतील, वार्ड म्हणजे प्रभाग म्हणतो आपण त्याला, मतदारसंघ, मतदारसंघाची संख्या पण कोण ठरवतात? जिल्हाधिकारी ठरवतात. आणि रचना मात्र कोण करतात? तहसीलदार करत असतात. ओके, त्या गावामध्ये 1200 आहे म्हणजे 7 सदस्य राहतील. ओके, कळलं की तुम्हाला? 7 ते 17 लक्षात. त्याच्यानंतर मग हे जे काही सदस्य येणार आहेत ना, त्या सदस्यांसाठीचं आरक्षणाचं पॅटर्न किती आहे बघा. आरक्षण, राजीनामा, सभा किती होतात, पात्रता काय आहे, ह्या 4-5 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एकदा समजलं, जिल्हा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये समजलं की जिल्हा परिषद पर्यंत, महानगरपालिकेपर्यंत सेमच राहणार आहे आरक्षण वगैरे. कळलं? त्यामुळे तुम्हाला अगोदर हित व्यवस्थितपणे जास्तीत जास्त पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. आरक्षणचं पॅटर्न चेक करा. जो आरक्षण आहे, आरक्षण 3 पद्धतीने मिळेल. एक, महिला असतील त्यांना किती टक्के आहे. त्यानंतर SC आणि ST त्यांना किती टक्के राहील. त्यानंतर OBC यांना किती टक्के आरक्षण राहणार
आहे. हे आरक्षणचं पॅटर्न सगळीकडे सेमच राहणार लक्षात ठेवा. महिलांना राहणार आहे 50%. महिला किती 50% आहे. SC ST ना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रमाणात आहे. SC आणि ST म्हणजे त्या गावामध्ये SC ST ची लोकसंख्या किती आहे याच्यावर त्यांचं आरक्षण ठरेल. त्यानंतर ओबीसी असतं किती 27%. ओबीसी 27%, SC ST ना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, महिलांना 50%. सेम टू सेम आरक्षण पॅटर्न तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कळलं? हे झालं आरक्षणचा पॅटर्न. मग महिलांना आपण आरक्षण 2011 पासून दिलेलं आहे. लक्षात ठेवा. हे पण 2011 पासून आपण काय केलंय, महिलांना 50% आरक्षण दिलेलं आहे. असो, आता झालं पात्रता. आता पात्रता आहे. पात्रतेमध्ये पात्रता भरपूर आहेत. इथे बघा, पात्रता तुम्हाला विचारलं आहे या ठिकाणी. इथं बघा, या ठिकाणी पात्रता आहेत. पात्रता काय काय पात्रता असू शकते याच्यामध्ये. एक पहिली अट आहे, तो भारताचा नागरिक पाहिजे. सगळ्यात महत्वाचं भारताचा नागरिक पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, त्या गावाच्या मतदार यादीत त्याचं नाव पाहिजे. गावची मतदार यादी आहे ना, त्या यादीत त्याचं काय पाहिजे, नाव पाहिजे. तो त्या गावचाच आहे का नाही हे बघण्यासाठी. त्यानंतर त्याने वय त्याचं किमान किती वर्ष पूर्ण पाहिजे. त्याने किमान 21 वर्ष पूर्ण करणं गरजेचं आहे. किती वर्ष? 21 वर्षाची अट आहे. मतदान करण्यासाठी 18 वर्ष आणि उभारण्यासाठी 21 वर्ष लक्षात ठेवा. त्यानंतर तो वेडसर, मनोविकल असू नये. लक्षात ठेवा, ही याची अट आहे. म्हणजे तो वेडसर मानसिक रुग्ण वगैरे असता कामा नये. खटलावर त्याच्यावरती चालवलं जाऊ नये. चौथा मुद्दा, 1995 नंतर जर तो व्यक्ती जन्म झाला असेल तर किमान 7वी पास पाहिजे. किमान 7वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. पास पाहिजे, तो किमान 7वी पास पाहिजे. जर 1995 नंतर जन्म झाला असेल तर त्याचे. त्यानंतर 2001 नंतर सप्टेंबर 2001 नंतर त्या व्यक्तीला 2 पेक्षा जास्त अपत्य असू नये. कितीपेक्षा? 2 पेक्षा जास्त अपत्य असता कामा नये. तुम्हाला हे 2 पेक्षा जास्त अपत्य असू नये. सप्टेंबर 2001 नंतर. हिची अट आहेत ना, ही एक अट आहे. त्यानंतर ज्यावेळेस फॉर्म भरत असतो, ज्यावेळेस त्यांना फॉर्म भरायचा असतो ना, फॉर्म भरताना त्यांना शौचालयाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. शौचालय असणं गरजेचं आहे. म्हणजे मी असं माझं नाव आणि माझ्या राहत्या घरी शौचालय असून मी त्याचा नियमितपणे वापर करतो असं भरवून द्यावं लागेल. नसेल तर माझ्या राहत्या घरी शौचालय नसून मी सार्वजनिक शौचालयाचा वापर करू शकतो किंवा करतो बाबा. तर हे जे ना, हे पण तुम्हाला टाकून द्यावं लागेल. तर हे तुम्हाला ही जी अट आहेत ना, सप्टेंबर 2001 नंतर त्याला 2 पेक्षा जास्त अपत्य असता कामा नये. ही सगळी अट त्याच्यामध्ये ते पात्रतेमध्ये येतात. मग हे जे का अट पूर्ण करत नाही तो झाला अपात्र. तो अपात्रता तो सिद्ध झाला असं त्याला म्हणता येईल. आणि त्याला निवडणुकीला उभे राहण्यासाठी त्याला परवानगी नाहीये. बरं कळलं की हे मुद्दा तुम्हाला समजतं? हे तुमची पात्रता महत्वाची आहे. त्यानंतर बघा, आता त्यानंतर एक कार्यकाल. ह्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा किती वर्षांचा राहणार आहे? ग्रामपंचायत कार्यकाळ हा साधारणतः किती वर्ष राहील? 5 वर्षांचा राहणार आहे. ओके, ग्रामपंचायतीचा असू द्या, ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा असू द्या, दोघांचं पण 5 वर्ष आहे. हे पण सदस्यांचा पण तोच आहे. सदस्यांचा पण कालावधी किंवा कार्यकाल हा किती राहील? 5 वर्षांचा राहणार आहे. सदस्य असू द्या किंवा सरपंच असू द्या, उपसरपंच असू द्या किंवा ग्रामपंचायत असू द्या, हे सगळ्यांचा. आणि मुदतपूर्व विसर्जन करण्यासाठी कोणाला आहे? राज्य सरकारला असतो 5 वर्ष.
मग या ग्रामपंचायतीच्या साधारणतः एका वर्षभरातून सर्वसाधारणपणे किती सभा होतात? बघा एका वर्षातून एक वर्ष म्हटलं मी, एक वर्षातून किमान किमान 12 सभा व्हायला पाहिजे. म्हणजे 2 सभेच्या मध्ये 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर असता कामा नये. कमीत कमी 12 सभा एका वर्षातून व्हायला पाहिजे. दर महिन्याला एकदा व्हायला पाहिजे. 30 दिवसातून एकदा सभा ही व्हायलाच पाहिजे, किमान व्हायला पाहिजे. कमाल तुम्ही 50 पण घेऊ शकता, काय अडचण नाही. ते पण कमीत कमी 12 तरी घेणंच गरजेचं आहे. आणि ह्या सभेचा जो का अध्यक्ष असणार आहे, या सभेचा अध्यक्ष असणार कोण? सरपंच. सरपंच असणार आहे. तो ज्या ठिकाणी सरपंच नसेल त्या ठिकाणी उपसरपंच कामकाज बघेल. ओके, सरपंच नसेल तर उपसरपंच, आणि मग दोघंही नाहीत, गरजच आहेत. सरपंच पण गेले गावाला, गावाला मग त्याचंच गाव आहे, ते दुसऱ्या गावाला गेलाय, आणि उपसरपंच पण गेलेला आहे. त्यावेळेस कसं तो जे उपस्थित सदस्य आहेत त्यांच्यापैकी एक जण होईल अध्यक्ष. ओके, चला, सर्वसाधारण सभा आहे, लक्षात ठेवा. आणि सरपंच पण नाही, उपसरपंच समजा अध्यक्ष आहे, सभा चालू आहे, असं उपसरपंच बसलेत, आणि सभा चालू आहे, अर्धा झालेला आहे सभा, अजून सभा आहे बऱ्यापैकी, आणि त्यावेळेस सरपंच आले. तर सरपंच आल्या त्यांना हे पद त्यांचं जे काय ना ते द्यायचं आहे. तुम्ही या, तुम्ही बसा, मी जाऊन बसू तिकडे खाली, मी सदस्य आहे म्हणून. त्यांनी मग सरपंच इथे येतील आणि मग हा इथे जाऊन बसेल. कळलं तुम्हाला हे? हे असं होऊ शकतं. यस, प्राऊड. सर्वसाधारण सभा किती आहे? सर्वसाधारण सभा हे 12 व्हायला पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे महत्वाचा, तो म्हणजे सरपंच आणि उपसरपंच. सरपंच आणि उपसरपंच. सरपंचाची निवड कशी होते बाबा? सरपंच हे जेवढे पण सदस्य निवडून आलेले आहेत सदस्यांमधून तर उपसरपंच निवड होईल. ओके, निवडून आलेल्या सदस्यांमधून होईल. निवडून आलेल्या सदस्यांमधून उपसरपंच निवड होईल. ओके, उपसरपंचांना आरक्षण नाही, लक्षात ठेवा. मात्र सरपंचांना आरक्षण आहे. ओके, सरपंचांना आरक्षण असतो. आणि मग जे सरपंच आहेत ना, सरपंच यांचं थेट निवड होईल जनतेतून. थेट जनतेतून निवड होईल. आणि आपण जर मतदानाला गेलो तर आपण ट्विंक करणं जे बटन दाबणार आहे तर दोनदा दाबणार आहे. एक सदस्यांसाठी, दुसरा आहे तुमचं कशासाठी? सरपंचासाठी. समजतं का? तुम्हाला एक इथं जे सांगायचं राहिलं, वार्डची रचना कोण करतात? ओके, सदस्यसंख्या. ओके, सदस्य झालं. मग जे काही वार्ड आहेत ना, वार्डची, या ग्रामपंचायतीची वार्डची रचना कोण करत असतात? ते तहसीलदार करत असतात, लक्षात ठेवा. आणि कधीही नेहमी एखाद्या गावामधील जो वार्ड आहे त्याचा पहिला क्रमांक हा दक्षिणेकडे आहे. दक्षिणेकडून असं घड्याळाच्या काठीच्या प्रमाणे असं फिरत राहणार आहे. ओके, दक्षिणेकडून पहिला आहे, त्यानंतर पश्चिमेकडे दुसरा आहे, उत्तरेकडे तिसरा आहे, पूर्वेकडे चौथा आहे, असं रोटेशन पद्धतीने चालत राहील. असो, बरं, वापस या आता आपल्या टॉपिककडे. इथं आरक्षण. आता सरपंच आहेत, थेट जनतेतून निवड केली जाईल. थेट जनतेतून निवड आणखीन मध्य प्रदेश राज्यामध्ये आणि गुजरात या 2 राज्यांमध्ये पण काय होतं? थेट जनतेतून निवड केली जाते. तसंच आपल्याकडे पण थेट जनतेतून निवड केली जाईल. आणि यांचा जो काही कार्यकाळ राहणार आहे सरपंचचा किंवा उपसरपंचचा, यांचा कार्यकाळ हा किती वर्षाचा राहील? यांचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा राहणार आहे. किती वर्ष? 5 वर्षांचा राहणार आहे, लक्षात ठेवा. महत्वाचं आहे, 5 वर्षांचा त्यांचा कार्यकाळ राहील. त्यानंतर राजीनाम्याचं सूत्र चेक करा. त्यानंतर आहे राजीनामा. तर राजीनामा द्यायचा असेल सदस्यांना, सदस्य आणि उपसरपंच हे दोघेही आपला राजीनामा कोणाकडे देतील? सरपंच यांच्याकडे देतील. यांचा राजीनामा कोणाकडे जाईल? तर ते जाईल पंचायत समितीचे सभापती यांच्याकडे जाईल. रिपीट करतो. सदस्य आणि उपसरपंच हे आपला राजीनामा आपल्या सरपंचाकडे देतील. सरपंच स्वतःचा आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे देतील. समजला हा मुद्दा? कळला तुम्हाला? हे राजीनामा खूप महत्त्वाचा बरं का. राजीनामा, सभा, जे असतं कार्यकाल, हे खूप महत्वाचे आहेत. हे पेपरला नेहमी विचारतात, ह्यांच्यावरती प्रश्न साधारणतः ठरलेला असतो. त्यानंतर अविश्वास ठराव. अविश्वास म्हणजे काय? माझा याच्यावरती विश्वास नाही, असं म्हणतो ना आपण. तुझा माझा विश्वास नाही का? अविश्वास म्हणजे माझा तुझ्यावरती विश्वास बिलकुल नाहीये. मग आता समजा सरपंच म्हणून आपण निवडून दिले एखाद्या व्यक्तीला, आणि तो व्यक्ती व्यवस्थित काम करेना, त्याच्यावरती अविश्वास झालेला आहे किंवा जो व्यवस्थित काम करेना, मग त्याच्यावरती अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करून आपण त्याला पदावरून काढून टाकू शकतो साधारणतः. तर माझा अविश्वास ठराव मांडावा लागेल त्यासाठी. ओके, हा ठराव मांडण्यासाठी
हा ठराव मांडण्यासाठी 1/4 सदस्यांची काय पाहिजे, मान्यता पाहिजे, सदस्यांची मान्यता पाहिजे त्याच्यावरतीसाठी. ठराव मांडण्यासाठी 1/4 म्हणजे 25% सदस्य त्यासाठी उपस्थित म्हणजे हे पाहिजे, ठराव मांडण्यासाठी उपस्थित पाहिजे. त्यानंतर आहे मग हे मंजूर होण्यासाठी 2 गोष्टी तर एक आहे मेल व्यक्ती, दुसरा आहे फिमेल व्यक्ती. ओके, मेल असेल तर 2/3 बहुमताने ते काय केलं पाहिजे, मंजूर केलं पाहिजे, ते मंजूर व्हायला पाहिजे. आणि जर महिला असेल तर 3/4 काय केलं पाहिजे, तो मंजूर व्हायला पाहिजे, बहुमताने मंजूर व्हायला पाहिजे. समजतं का? म्हणजे 66.66% नी पुरुष असेल सरपंच तर एवढ्या सदस्यांची मंजुरी त्याला पाहिजे, बहुमत पाहिजे. आणि त्यानंतर मग 3/4 म्हणजे 75% म्हणजे महिलांना काढून टाकणं अवघड आहे, कारण 75% सदस्यांनी पाठिंबा दिला पाहिजे, त्याला मान्य केलं पाहिजे. 66% जणांनी दिलं तर पुरुषांना काढून टाकू शकतो आपण. मला हे तुम्हाला येस 6 महिन्यानंतर निवडणूक झाल्यानंतर 6 महिन्यापर्यंत तरी त्यांच्यावरती अविश्वास प्रस्ताव मांडू शकत नाही आपण, हे पण माहिती असायला पाहिजे. हे चला, हा झाला अविश्वास प्रस्ताव. त्यानंतर आहे मानधन. मानाचं धन आहे. मानधन म्हणजे काय, मानाचं धन आहे. बघा, म्हणजे काय, सरपंच असताना या सरपंचांना किती वेतन राहणार आहे, सरपंच वेतन किंवा मानधन असणार आहे हे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये राहणार आहे. यस, लोकसंख्येच्या प्रमाणात, यांना मानधन राहणार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात यांना मानधन राहणार. कसं राहणार आहे, समजा तर लोकसंख्या जर 2000 असेल तर यांना वेतन राहील तुम्हाला त्यांना 3000 रुपये प्रति महिना राहील, हे 3000 रुपये राहील. त्यानंतर लोकसंख्या जर 2000 ते 8000 असेल तर यांना वेतन राहील 4000 रुपये राहील. आणि समजा जर लोकसंख्या जर राहील 8000 प्लस किती लोकसंख्या असेल त्यांना मानधन राहील 5000 रुपये. समजतं का? जास्तीत जास्त 3000 रुपये, कमीत कमी 3000 रुपये, जास्तीत जास्त 5000 रुपये यांना मानधन राहणार आहे. 8000 पेक्षा वर लोकसंख्या असेल तर 5000 रुपये, आणि जर 2000 आजपर्यंत असेल तर 3000 रुपये. समजतं का? 2 ते 8000 असेल तर 4000 रुपये असं त्यांचं मानधन आहे. शेवटी मानधन आहे ते मानाचं धन आहे. त्यापेक्षा सरपंच तुम्हाला माहिती असेल, तर तुम्ही सरपंच असेल कदाचित होऊ पण शकाल. याच्यापेक्षा काय, आपलं सरपंचाकडे फॉर्च्युनर गाडी आहे, स्कॉर्पिओ आहे, बोलेरो आहे, ठीक आहे ना, तो नंतरची गोष्ट. पण आपण तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे असं असू शकतं मानधन. आणि सरपंचाला मानधन द्या असं कोणी सांगितली होती, आठवतं का? प्राचार्य पी पाटील समिती सांगितले तुम्हाला, सरपंचाला मानधन असलं पाहिजे. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ग्रामसेवक. ग्रामसेवकाविषयीचा मुद्दा आपण इथं बघूयात. आहे ग्रामसेवक, बघून घ्या. हा आहे ग्रामसेवक. ओके, आता ग्रामसेवक असेल तर हा जिल्हा परिषदेचाच एखादा एक व्यक्ती आहे साधारणतः. ओके, सरकारचा आहे ग्रामसेवक. याची निवड कोणातर्फे केली जाईल, याची निवड होईल जिल्हा निवड मंडळाकडून. जिल्हा निवड मंडळ निवड केली जाईल, ओके, ग्रामसेवकाची. आणि ग्रामसेवकाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाईल, नियुक्ती वेगळा बरं का, नियुक्ती जे आहे ना ते करतं CEO यांच्याकडून, म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून नियुक्ती केली जाईल. जर ह्यांना वाटलं आपण राजीनामा द्यावा, ग्रामसेवकांना वाटलं आपण राजीनामा द्यावा, तर ते कोणाकडे देऊ शकतात, CEO यांच्याकडे देऊ शकतात. त्यांनी आपल्या कामाला ठेवलं त्यांच्याकडेच. येस, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO. जे कुठले CEO, हे ZP चे CEO, लक्षात ठेवा, हे जिल्हा परिषद CEO असतील, त्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर ग्रामसेवकावरती नजीकचे जवळचे नियंत्रण कोणाचे राहील, प्रत्येक ग्रामसेवकावरती CEO नाही बघणार ना, त्या ठिकाणी BDO बघतील. ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे गट विकास अधिकारी यांची काय होईल, नजीकचे नियंत्रण राहणार आहे. हा जो ग्रामसेवक आहे, हा ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा कसा राहणार आहे, पदसिद्ध सचिव राहणार आहे. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव आहे. त्यानंतर हा ग्रामसेवक जो अंदाजपत्रक वगैरे तयार करतो किंवा गावाचा विकास आराखडा वगैरे ग्रामसभेमध्ये मांडतो, मंजूर करून घेतो वगैरे, सगळं काम ग्रामसेवक करेल. हा गावामध्ये बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम बघेल. गावात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून तो व्यक्ती काम बघेल. गावामध्ये जन्म आणि मृत्यूचा दाखला मंजूर करेल. जन्म आणि मृत्यू
जन्म आणि मृत्यूची नोंद ठेवेल, असे बरेचसे काय काम आहेत ना, ते सर्व सर्व कामं कोण करेल? ग्रामसेवक करेल. हा क्लास 3 किंवा क्लास 4चा हा अधिकारी आहे. आपला क्लास 4 आहे हा. अच्छा, वर्ग 4चा अधिकारी आहे ग्रामसेवक. महत्वाचं आहे की सचिव कोण असतात हे तुम्हाला विचारतील. हे सगळे मुद्दे ग्रामसेवकावरतीचे लक्षातच ठेवायचे आहेत, IMP ठरतात. हे तर तुमचा ग्रामसेवक. त्यानंतर आहे छोटेसे आहे ग्रामसभा. ग्रामसभा या ठिकाणी ग्रामसभा आणि इथं सांगू मुद्दे, इथं सांगतो. ग्रामसभा आहे काय? ग्रामसभा. त्याचं नावातच आहे बघा, ग्रामसभा म्हणजे गावची सभा आहे. त्या गावामध्ये सगळेच लोक यामध्ये येतील आता. म्हणजे जे ग्रामाची सभा आहे, गावची सभा, ह्याला लघु संसद संसद असं म्हणतील किंवा ह्याला लोकशाहीचा शेवटचा पाळणा म्हणतील. लोकशाहीची शेवटची कडी, शेवटची कडी असंही म्हणतील, पाळणा म्हणतील, कडी म्हणतील, पाळणा म्हणतील. ओके, कशाला? ह्या ग्रामसभेला. समजतं? या ग्रामसभेला लक्षात ठेवा. त्यानंतर ही जी ग्रामसभा आहे याचे सदस्य कोण राहतील? आता याच्यामध्ये कोण भाग घेऊ शकतील ग्रामसभेमध्ये? तर ग्रामसभेमध्ये भाग घेऊ शकतील जेवढे पण गावातील सर्व प्रौढ मतदार, त्यांचं वय कसं आहे? 18+ वय असणारे सर्व मतदार याच्यामध्ये भाग घेऊ शकतील. म्हणजे गावातील सर्व 18+ गावाचे नागरिक ज्यांच्याकडे मतदान कार्ड आहे, तर सर्व सदस्य भाग घेऊ शकतील ग्रामसभेच्या. या ग्रामसभेचे एका वर्षातून, 1 वर्ष आहे याच्यातून सभा किती व्हायला पाहिजे साधारणतः? किमान एका वर्षामध्ये 4 सभा व्हायला पाहिजेच. 4 सभा व्हायला पाहिजे. आणि ते घेतलं जातं महाराष्ट्रामध्ये 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर आणि 1 मेला. 1 मेला महाराष्ट्र दिवस असतो, 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती असते, 15 ऑगस्टला स्वतंत्र दिवस असतो, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो. ओके, हे 4 दिवसामध्ये सभा घेतल्या जातात. लक्षात ठेवा, ग्रामसभा. आणि मग ह्या ग्रामसभेचा जो काय अध्यक्ष राहणार आहे, या सभेचा अध्यक्ष तो राहणार आहे सरपंच राहणार आहे. म्हणजे ग्रामसभा आहे, ही ग्रामसभा काय काम बघेल? हे गावाचा विकास आराखडा मंजूर करेल. गावाचा विकास आराखडा, लक्षात ठेवा, गावचा विकास आराखडा मंजूर करेल. गावामध्ये ठीक आहे, गावामध्ये एखादा नवीन घरकुल मंजूर करायचं एखाद्या व्यक्तीला घरकुल मंजूर करायचा असेल तर मात्र मग त्याला खरंच ह्याच्याकडे घर आहे की नाही हे चेक कोण करेल? एखाद्या गावामध्ये ते ग्रामसभा करेल. लक्षात ठेवा. रोजगार हमी योजना आहे, हे रोजगार हमी योजनेमध्ये लाभार्थी कोण असतील हे कोण ठरवतात? हे गावातील व्यक्ती ठरवतात, म्हणजे ग्रामसभा ठरवत असतं. त्यामुळे ग्रामसभा खूप IMP आहे, खूप महत्वाचं. जसं देश पातळीवरती संसद काम बघतं, तसं राज्य पातळीवरती काम बघत असतं, जिल्हा आपल्या ग्रामीण भागामध्ये गावामध्ये काम बघत असतं ग्रामसभा. सुपर IMP आहे. त्यांच्यावरती क्वेश्चन 2 येतील. एक सदस्य म्हणजे गावातील प्रौढ मतदार आणि किमान सभा किती होती. तुम्हाला हे 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. हे येतात ग्रामसभेसाठीचे. ग्रामसभा हे पण तुम्हाला बघितले आत्ताच आपण. समजलं? हे आहे तुमचं ग्रामपंचायत. त्यानंतर सुरू होतं पंचायत समिती. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 28,000+ ग्रामपंचायती सध्याच्याकडे अस्तित्वात आहेत. किती? 28,000+ ग्रामपंचायती सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत. ओके, त्या छोटासा टॉपिक आपण संपूयात. पुढच्या घटकामध्ये आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपण दोन्ही पण संपूयात. ओके, चला थांबूयात आपण. आणि खूप मोठा कसं माहिती आहे का, हे एकाच वन टेक मध्ये सर्व अख्खा पंचायत राज व्यवस्था मी एकाच टप्प्यामध्ये डायरेक्टपणे शिकवू शकतो, पण तुम्हाला बोर होऊ शकतं ते, किंवा तुम्हाला खूप मोठा व्हिडिओ आहे 2 तासाचा, कशाला मग तेच व्हिडिओ तर 20-25 मिनिटाचा 30 मिनिटाचा असेल तर चला बाबा, जाता जाता जेवण करता करता होतं एक व्हिडिओ, म्हणून तुम्ही बघू शकता. मग तुम्ही छोटे छोटे भाग केलेले आहेत. लक्षात ठेवा, हे भाग करण्याचं मेन कारणच तो आहे. समज तुम्हाला? ओके, चला. आहे तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच आपल्या ह्या जीकेचा स्पेशल जीकेचा कोर्स बघा. तुम्ही अदर कोणत्याही ॲप्लिकेशनवरील तुम्ही कोर्स घेत असाल, पण एवढं डिटेलमध्ये तुम्हाला कोण शिकवतंय का? पंचायत राज व्यवस्थेचं तुम्हाला कमीत कमी पेपरला येणार आहे म्हणून सोडून द्या. एक माणूस म्हणून, भारतात नागरिक म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. तेवढ्यासाठीच मी तुम्हाला शिकवत असतो, एक ज्ञानार्थी तुम्हाला मी बनवत असतो. ओके, बाकी सरळ सेवेसाठीच डायरेक्ट वाचून दाखवतात, प्रश्न लिहितात पुढं आणि चला पुढं बाबा असं, ठीक आहे ना. मग त्यामुळं मी कुणाचं काही विरोध करत नाही, पण त्यांना जेवढं येतं तेवढं ते शिक्षक कोणतेही असू ते शिकवत असतात. पण माझा असं उद्देश असतो की तुम्हाला माहिती पाहिजे, तुमच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. ओके, टॉपिक वाईज टायटल मी असंच केलं आहे, पंचायत राज व्यवस्था 1, पंचायत राज 2, पंचायत राज 3, पंचायत राज 4 असंच केलेलं आहे. ओके.
की त्यामुळे भागानुसार तुम्हाला बघायचं आधी 1 नंबर भाग बघा अगोदर, 2 नंबर भाग बघा, 3 नंबर भाग बघा, त्यानंतर 4 नंबर भाग भागानुसार बघायचं आहे. टॉपिक वाईज मग प्रत्येक ठिकाणी टॉपिकचं नाव मला चेंज करत बसावं लागेल. आणि काय काय होतं एकाच टॉपिकमध्ये ना एकाच व्हिडिओमध्ये 2-2, 3-3 टॉपिक कव्हर होतील. मग त्यावेळेस ते मग एवढं सगळ्यांचंच कसं कव्हर करायचं याच्यामध्ये होणार आहे ना. त्यामुळे मी काय केलं सरळ सरळ तुमचा महाराष्ट्राचा भूगोल 1, महाराष्ट्राचा भूगोल 2, भारताचा भूगोल 1, सामान्य विज्ञान 1, असे 1, 2, 3, 4 भाग मी करेन. ठीक चला तर थांबूयात आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.